वजन कमी होतं का? ग्रीन टी पिल्याने पोटाची चरबी आतमध्ये जाते का? की ही फक्त एक मार्केटिंग आहे? आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व तुमचे डाऊट असतील ना ते क्लिअर होतील की हे गोष्ट बरोबर आहे. तर आज तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे आणि तुमचं वजन कमी होत नाहीये किंवा तुमचं वजन कमी होत चाललेलं आहे, तर तुम्ही ग्रीन टीला प्राधान्य देताय का की नाही माझं ग्रीन टीने वजन कमी झालंय? किंवा तुम्ही एक साईड तुमची दुसरी पण असते की नाही ग्रीन टी घेऊन काहीच फायदा नाहीये, ग्रीन टीने माझं काही वजन कमी होत नाहीये. तर ह्या दोन्ही गोष्टींचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ग्रीन टीने वजन कमी होत चाललंय किंवा होत नाहीये, या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये. वेट लॉस करताय, वजन कमी करायचं विचार पण करताय, पण कसा करावा? ग्रीन टी घ्यावा का ब्लॅक कॉफी घ्यावा की चहा सोडू की नको? ह्या गोष्टी आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. मग अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते, जे सोपे असतात आणि तुमच्या लगेच डोक्यात बसतात ना हे योग्य आहे, हा बरोबर आहे. तर याच अशा व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर आज आहे ना आपण ग्रीन टी बद्दल अशी सिंपल माहिती बघणार आहोत, म्हणजे घेणार आहोत, जी तुम्हाला फायदा करणार आहे वजन कमी करण्यासाठी. पहिला मुद्दा येतो की माझं ग्रीन टीने वजन कमी होत चाललेलं आहे. तर नाही, अजिबात असं होऊ शकत नाही. सपोर्ट तुम्हाला नक्कीच भेटतोय. जर तुमचं वजन कमी होत चाललेलं आहे आणि तुम्ही त्याला प्राधान्य देताय ग्रीन टीला, तर तसं नाहीये. तुम्ही ग्रीन टी सोबत काय काय आहार घेताय हे पण बघा. तुम्ही जर योग्य पद्धतीने आहार घेत असाल, दिवसभराचं तुमचं डाएट व्यवस्थित फॉलो करत असाल आणि जर तुम्ही 45 मिनिटं 1 तास रोज वॉक करत असाल, जर 1 तास तुम्ही रोज योगा करत असाल, तर ग्रीन टीचा तुम्हाला पुरेपूर फायदा भेटणार आहे. ग्रीन टीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कॅफेन भेटतं, अँटीऑक्सिडंट भेटतं, त्याच्यामुळे आपल्याला मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आपल्याला मदत भेटते. आता ही मदत आपल्याला कशी, म्हणजे ग्रीन टीची मदत आहे ना, ही आपल्याला याचा फायदा जर करून घ्यायचा आहे, तर मग तुमचं वजन कमी होत चाललेलं आहे, तर त्याचं प्राधान्य तुम्ही डाएट, योगा आणि ग्रीन टी ह्या तिन्ही गोष्टीला द्यायचं आहे. तरच समजा तुमचं वजन कमी होत चाललेलं आहे ना, मग तुम्ही बरोबर लाईनवरती आहात, रस्त्यावरती आहात, चुकलेला नाहीयेत, जर तुम्ही या तिन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून करत असाल तर. आता दुसरा एक प्रश्न येतो की ग्रीन टी दिवसातनं 3 टाइम ग्रीन टी घेते पण काहीही फरक पडत नाही. एक पद्धत पण सांगते तुम्हाला मी ग्रीन टीची, की तुम्ही कोणत्या टायमाला ग्रीन टी घेतली तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट येतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमचं वजन कमी होत नाहीये, तुम्ही विचार करता मी ग्रीन टी पण घेते, दुसऱ्यांना सांगतो ना पण बाई मी तर ग्रीन टी पण चालू केली, पण माझं काही वजन कमी होत नाही, काहीच फायदा नाही त्या ग्रीन टीचा. तर नाही, तसं नाहीये. जर तुम्ही दिवसातनं 3 टाइम नाही 4 टाइम 5 टाइम जरी ग्रीन टी घेतली आणि तुमचा आहार तुम्ही बदललेला नाहीये, तर मग तुमच्यावरती काहीही परिणाम करणार नाही ती ग्रीन टी. नुसती ग्रीन टी तुम्हाला सपोर्ट करते, ठीक आहे, ती काही जादू नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला जसं ही व्यक्ती, वजन कमी करणारी व्यक्ती सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून ग्रीन टी घेते, तर त्यांना रिझल्ट येतोय. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर तुम्हालाही या गोष्टी बॅलन्स ठेवूनच कराव्या लागतील. योग्य आहार घ्यावा लागेल, योग्य तुम्हाला योगा, वॉकिंग, एक्सरसाइज या गोष्टी पण कराव्या लागतील आणि मग तुम्हाला ग्रीन टी चांगला सपोर्ट करते तुमचा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी. कॅफेन असल्यामुळे एनर्जी पण येते, आपली झोप, दिवसभर जर आळसलेला असतो आपण तर आपली झोप पण कमी होते दिवसाची. आता या गोष्टी दोन्ही मस्त आपण आता समजलं मला, आता हे मी करणार आहे असं तुमच्या डोक्यात विचार आला असेल, किंवा जे व्यक्ती करते तर त्यांना अरे वा मी मस्त करते असं पण वाटत असेल. पण आता इथे 2 प्रश्न अजून आहेत की तुम्ही जर चांगली झोप घेत असाल, आता ज्या व्यक्तीचं वजन कमी होत चाललेलं आहे ग्रीन टीने, त्यांना अजून चांगला रिझल्ट पाहिजे, आणि ज्या व्यक्तीचं वजनच कमी होत नाही त्यांच्यासाठी पण ही गोष्ट जास्त लागू होते. तुम्ही चांगलं पाणी पित असाल, चांगली झोप घेत असाल, तरच तुम्हाला अजून डबलनी फायदा भेटतो, आणि ज्यांना फायदा भेटत नाही त्यांना फायदा भेटायला चालू होतो जर तुम्ही या दोन्ही गोष्टी चांगल्या केल्यात तर. आता इथं तिसरा प्रश्न असा आहे की ग्रीन टीची वेळ कशी असायला पाहिजे? कोणत्याही टायमाला उठून सुटून ग्रीन टी घ्यायची का? तर नाही, खाली पोटाने ग्रीन टी कधीच घ्यायचं नाही. कॅफेन असल्यामुळे आपल्याला म्हणजे असं चक्कर, मळमळ असं होऊ शकतं. खूप लोकांना होतं, मला सुद्धा होतं. जर मी खाली पोटाने 1-2 वेळेस ट्राय केलं पण मला नाही सूट झाली. हालाकी मला कसलीही कोणती बिमारी नाहीये, काहीच नाही, टचवूड, तरी देखील ह्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. म्हणून कधीही खाली पोटाने ग्रीन टी अजिबात घ्यायची नाही. तुम्ही काहीतरी खाल्लेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे. आता ग्रीन टीची योग्य वेळ कोणती आहे ते पण बघूया. तर आता ग्रीन टी तुम्ही दिवसातनं 3 टाइम जर घेत असाल, ठीक आहे, तर ही 3 टाइम ग्रीन टी तुम्हाला कधी घ्यायची? जर तुमचा आता तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे, ब्रेकफास्ट झालाय तुमचा, तुम्ही समथिंग तुमचं डाएटचं जे काही असेल ते खात असाल, तर
45 मिनिटांनी तुम्हाला ग्रीन टी घ्यायची. आता ही 45 मिनिटांनी का घ्यायची, तर जे आपण नाश्त्यामध्ये खाल्लेलं आहे ना, ती ग्रीन टी आहे त्याला पचवते, त्याच्याने तुमचा मेटाबॉलिझम वाढवते. ठीक आहे, ते फॅटमध्ये स्टोअर करत नाही. आणि सेम आहे, तुम्ही दुपारचं जेवण केल्यावरती देखील 45 मिनिटांनी ग्रीन टी घ्यायची. आता संध्याकाळी जर तुम्हाला चहा क्रेविंग गोड खाण्याची इच्छा होत असतील, त्या टायमाला तुम्हाला असं वाटतं ना 1 कप ग्रीन टी घेते, तर तुम्ही 4-5 वाजता ग्रीन टी घ्यायची. याच्यानंतर तुम्हाला ग्रीन टी अजिबात घ्यायची नाही. का, तर तुमचं जर झोप चांगली नसेल, झोप खराब होत असेल, तर तुम्ही समजून जा की तुमच्या ग्रीन टीमुळेच तुम्हाला या प्रॉब्लेम येत आहेत. म्हणून तुम्हाला संध्याकाळी जास्तीत जास्त 6च्या टायमापर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे. त्याच्यानंतर ग्रीन टी घेतली तर तुमची झोप बिघडू शकते, तुम्ही चिडचिडपणा करू शकता आणि झोप खराब झाल्यामुळे सगळ्या गोष्टी विचलित होऊन जातात आणि कोणतीच गोष्ट सुरळीत होत नाही. म्हणून झोप घेणं खूप आवश्यक आहे. ग्रीन टी 6च्या नंतर याच्यासाठी घ्यायची नाही आहे, झोपेचं आणि ग्रीन टीचं ॲटलीस्ट 4 ते 5 तासाचं अंतर असायला पाहिजे, कमीत कमी 3 तासाचं तरी. आता कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त कॅफेन असल्यामुळे तुमची झोप बिघडू शकते म्हणून, आणि तुमची चिडचिड वाढू शकते. म्हणून रात्रीची ग्रीन टी घेऊ नका. ग्रीन टीचा टाईम तुम्ही असाच ठेवा, सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावरती, दुपारचं जेवण झाल्यावरती आणि संध्याकाळी 4-5 वाजता तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही काहीही घेऊ शकता. जर 4-5 वाजता तुम्हाला भूक लागली असेल तर काळी फुटाणे, मखाने वगैरे, बदाम, असं बिस्किट वगैरे या गोष्टी नाही घ्यायच्या. आणि बिना साखरेचीच ग्रीन टी आपण घेतो शक्यतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, साखर, गूळ या गोष्टी, दूध वगैरे टाकून तुम्ही ग्रीन टी जर बनवलं तर ग्रीन टीचा पूर्ण सत्यानाश होतो. म्हणून तुम्हाला ग्रीन टी ही नुसती जशी आहे तशीच घ्यायची. आता मी कोणती ग्रीन टी असते माझ्याकडे, तर माझा फ्लेवर आहे एक फिक्स आहे कितीतरी वर्षाचा. मी लेमन टी घेते आणि तीच घेते, दुसरी मला आवडतही नाही आणि मी कधी टेस्टही केली नाही, कारण की एक आवड आपली असते. तर तुम्ही पण ही ग्रीन टी घ्या आणि तुमच्या आवडीनुसार घ्या. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आता लाईक पण करा, सबस्क्राईब तर तुम्ही ऑलरेडी केलेलंच आहे. भेटूया छानशा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.